तर आज नॉमिनेशन झाल्यानंतर कळेलच सगळ्यांना कोण कुठे कोण उमेदवार आहे। आज आता नॉमिनेशन आजचा शेवटचा दिवस आहे, त्यामुळे नामनिर्देशन पत्र सादर आज करणार आहोत आम्ही आणि प्रत्येक ठिकाणी उमेदवार ठरलेले आहे। भाजपने सुद्धा कुठे केलं, काल रात्री उशिरा केलं। म्हणजे भाजप एवढी प्रचंड ताकद सत्ता असताना एवढी घाबरून होती की शेवटपर्यंत त्यांना उमेदवारी घोषित करण्यासाठी म्हणजे विलंब केला। त्याचा अर्थ असा आहे की त्यांनी सुद्धा एक सावध रीतीनं पाऊल टाकलं आहे। आमच्याकडे तर संख्याबळ नाहीच बरोबर, अनेक ठिकाणी फार कमी आहे। अशा स्थितीत या निवडणुकीमध्ये आम्ही उमेदवार लढतो, उभा करतो आणि ताकदीनं लढतो। चंद्रपूरसाठी शैलेंद्र अग्रवाल नावाचे उमेदवार आम्ही अंतिम केलेलं आहे, आज त्याचं नॉमिनेशन आहे। असं आता मी या ठिकाणचा पर्यवेक्षक आहे, ज्या ज्या ठिकाणी जे पर्यवेक्षक नेमले आहेत ते त्या ठिकाणी उमेदवार घोषित करते प्रदेशाध्यक्ष। पण आता या निर्णयाला घेऊन उद्या कोणी कोर्टात गेले तर अनेक ठिकाणी ओबीसीचं आरक्षण झालेल्या महानगरपालिका आणि नगर परिषदामध्ये अधिक आहे, तिथल्या जागा रिकाम्या कराव्या लागतील। नरेंद्र मोदी म्हणतात मी ओबीसी आहे, तिथले मुख्यमंत्री म्हणतात माझा डीएनए ओबीसी आहे, आमचा डीएनए ओबीसी आहे। माझा नाही म्हटलं, आमचा डीएनए ओबीसी आहे पक्षाचा। आता पक्षाचा डीएनए ओबीसी, पंतप्रधान ओबीसी आणि ओबीसीवर अन्याय का? एका संविधानिक तरतुदीनुसार एससी एसटीला तर त्यांच्या 100% आरक्षण आपण देतो, परंतु ओबीसीला जे आरक्षण आपण देतो 27% आणि हे सगळं मिळाल्यानंतर 50%च्या वर जाणार। आता 50%च्या वर जात आहे म्हणून ओबीसीचंच आरक्षण कमी करा असा जर फतवा हे सरकार काढत असेल तर याचा अर्थ असा आहे की ओबीसी विरोधी सरकार आहे। ओबीसीचं प्रचंड यातून नुकसान होणार आहे। पुढच्या जिल्हा परिषदामध्ये तेच लागू होईल। झालेल्या निवडणुकामध्ये सुद्धा अनेक ओबीसी उमेदवार आता निवडून आले, त्यांना सुद्धा पदावर त्यांच्या गदा येणं येईल अशा प्रकारची परिस्थिती या सरकारकडून निर्माण केली जाते।